आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. प्रणाम मंत्री जी, प्रणाम. प्रणाम. मंत्रीजी, अजून आपण अयोध्येला नाही गेलात? निषादराज, मी रोज प्रयत्न करतो. रोज रथाला घोडी बांधत असतो. ना माझे पाय अयोध्येकडे वळतात, न घोडे पुढे जातात. रिकामा रथ नेऊन अयोध्येवासियांना तोंड दाखवू, माझ्यात एवढं साहस नाहीये. माझ्यात एवढं साहस नाहीये. निषादराज, एवढंच सांगा की तुम्ही श्रीरामांना कुठे सोडून आलात? सरकार, आम्ही त्यांना सोडून कुठे आलो? तेच आम्हाला सोडून चित्रकूटाकडे निघून गेले. बस, मी पण चित्रकूटावर जाणार. नाही सुमंत मंत्री, तुम्हाला श्रीरामांची आज्ञा आठवत नाही? त्या अवज्ञेचा मला कितीही दंड केला तरी पण मी 14 वर्षानंतर याच रथात त्यांना बसवून त्यांच्या बरोबरच अयोध्येला परतेन. काय झालं महाराज? कौसल्य, राम सुमंताबरोबर आला का ग? नाही. रडू नकोस कौसल्य. तो येतोय माझा राम. तो येतोय माझा राम. माझा राम रथात बसून
आता येतोय. कुळ दशरथाचे लागले, रथाच्या पथावर नेत्र, रथ विहीन फिरतसे, राम सीता दिवस रात्र. विधि लिखित हे तू लिहिलेले, उमजत रे नाही. जनप्रिय सीता राम नि लक्ष्मण, वनास हे जाती. जनप्रिय सीता राम नि लक्ष्मण, वनास हे जाती. विधि लिखित हे तू लिहिलेले, उमजत रे नाही. एक राजाचे राजकुमार ते, वनात फिरती वणवण भारी. एक राजाचे राजकुमार ते, वनात फिरती वणवण भारी. होणार तेच ते होतसे कर्मगती, टाळता ते टळे काहीच नाही. सकल जनांचे कष्ट निवारक, कष्ट सोसती आज. जनप्रिय सीता राम नि लक्ष्मण, वनास हे जाती. विधि लिखित हे तू लिहिलेले, उमजत रे नाही. उभयतात सीता शोभे जैसी, ब्रह्मजीवामध्ये माया जैसी. फुला समान हे पायी काटे, विधीने दुःख दिले जैसे. चरणातून झरे रक्तिम धारा, हरी चरणातून गंगाधारा. संकट सहज भावाने सहती, आणि हसती ते. जनप्रिय सीता राम नि लक्ष्मण, वनास हे जाती. विधि लिखित हे तू लिहिलेले, उमजत नाही रे. जनप्रिय सीता राम नि लक्ष्मण, वनास हे जाती. जनप्रिय सीता राम नि लक्ष्मण, वनास हे जाती. आता इथे मन नाही रमत. अयोध्येला सारखं परत जावंसं वाटतंय. रामाची पण खूप आठवण येते. आजोबा आले. प्रणाम आजोबा. आयुष्यमान भव, कल्याण. नमस्कार सदा मामाश्री. सुखी भव, चिरंजीवी भव.
तुमचे मामा युधाजीत म्हणतायत तू उदास असतोस म्हणून इतक्या लवकर कंटाळला आजोळाला. आईची आठवण येते का? तसं तर सगळ्यांचीच आठवण येते. का? आम्ही तुझे कोणीच नाही का? नाही मामाश्री, तुमच्या प्रेमात तर आम्ही अयोध्येलाही विसरलो. परंतु मी सांगू आजोबा, भरत दादाला या दिवसामध्ये सगळ्यात जास्त आठवण येते ती म्हणजे रामदादाची. अवश्य रामालाही तुझी आठवण आली असेल. आत्मतरंग दोन्ही बाजूनी हृदयाच्या तारा एकत्र छेडतात. तसं तर रामदादाने सांगितलं होतं, लवकरच संदेश पाठवून बोलवून घेईन. न जाणं का आजकाल त्यांची आठवण मनातून जात नाही. रात्री विचित्र विचित्र अपशकून होत असतात. भयानक स्वप्न पडतात. कधी बघतो एक कुरूप अशी स्त्री त्यांची राजवस्त्र खेचून खेचून काढत असते, तर कधी बघतो की ते दीन अवस्थेत उभं राहून मला बोलवत आहेत. सगळा महाल भकास दिसतो. सगळं नगर उजाड दिसू लागतं. चारी बाजूंनी भीषण हाहाकार चित्कार ऐकू येतात. नाही नाही, अयोध्येमध्ये नक्कीच काहीतरी अघटित घडतंय. नाहीतर माझं मन इतकं अशांत कधीच होत नाही. सीते, थकलीस का? नाही, तहान लागली. दादा, तिकडे वस्ती दिसते वाटतं. विहीर किंवा बावडी नक्कीच असेल. तिकडे जाऊया. ठीक आहे. अहो दादा, इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकते? का नाही, जवळच आमचं गाव आहे. चला आमच्या बरोबर. चला दादा. चला. अगं, पाणी जर बनवलं असतं देवानं तर कायच्या काय झालं मला असतं? असं वाटतं खूप लांबून आले ते. मस्त आलेत आणि मला वाटतं इथं पहिल्यांदाच आलेत. कोणी परदेशी वाटतात. संन्यासाचे कपडे घातलेत पण दिसायला कुठेतरी राजकुमार दिसतायत. तुम्ही काहीतरीच काय बडबडताय? या असल्या प्रदेशात अनवाणी कुठल्या तरी सुकुमार स्त्रीला बरोबर घेऊन कोणी राजकुमार कशासाठी येईल? अगं, तुला काहीच माहित नाही. विधी लिखित असलं की मोठमोठे राजकुमार पण कंगाल होऊन जातात. आता राहू द्या, तुमचं ज्ञान नका पाजू. बिचाऱ्याचं मन दुःखी होईल. चला गाव आलो. चला आपण त्यांना पाणी पाजूया. पाणी तर त्यांना पाजू, पण तू मात्र तुझं तोंड बंद ठेव. अगं ए गुलाबे, जरा विहिरीतून पाणी काढ. ही बिचारी लोक तहानली आहेत. हो हो, का नाही. या ताई. रस्ता चालत आलीस का? बस जरा आराम कर. या दादा. ए वासंती, काय ग ताई? फळांची टोपली आण. बरं, आत्ता आणते. भूक लागली असेल. ये लक्ष्मणा. या.
ताई, थोडं पाणी द्याल? धन्यवाद. काय होत आहे? तुम्ही कोण आहात? कुठून आला आहात? या वनात का आलात? बस वनात फिरता फिरता इकडे आलो. हे आम्ही नाही मानत. वनात कोणी आपल्या खुशीने थोडंच येतं. आम्ही आमच्या इच्छेने चाललो आहोत. खोटं का बोलतेस? बरं हे तर सांग, हे दोघं कोण आहेत? ज्यांच्या हातात धनुष्य आहे ते माझे दीर आहेत, आणि ज्यांच्या खांद्यावर धनुष्य आहे हा, ते तुझे पती आहेत हो ना? अच्छा, नाव काय आहे त्यांचं? कोणाचं? अगं, नाव का घेतात पतीचं? बरं तुझंच नाव सांग. मग तुझ्या दीराचं नाव तरी सांग. माझं नाव सीता आहे आणि माझ्या दीराचं नाव लक्ष्मण. लक्ष्मण? सीता? तर तुम्ही राम आहात? राम, लक्ष्मण, सीता आमच्या गावात? तर तुम्हीच ते राम, लक्ष्मण, सीता आहात ज्यांना राजानं वनात पाठवून दिलं? सीता, राम, अगं आई ग, किती कठोर आहेत यांचे माता पिता. अशा फुलासारख्या सुनेला, मुलांना वनवासात पाठवलं. नाही ताई, आम्ही स्वतःच्या इच्छेनेच वनात आलो आहोत. कोणी स्वतःहून वनात नाहीये. हा तर नशिबाचा खेळ आहे राजकुमार. जर तुमच्यासारख्यांनी वनात कष्ट केले तर ब्रह्मदेवानी राजपाट कोणासाठी बनवलेत? तुमचं असं पाय बघून तर रडायला येतंय. अहो, तुम्ही तर आमचं राज आहात. कृपया आमची चूक असेल तर क्षमा करा. तुम्ही आमच्या राणी आहात. आज्ञा असेल तर वाटेवरती तुमच्या पायाखाली हात ठेवून आम्ही समधे बरोबरच जाऊ तुमच्या. नाही भाऊ, आमच्यासाठी शोक करू नका. आम्हाला कोणतेही कष्ट नाहीये. आम्हाला निरोप द्या. पुढे आता वनात कुठे जाणार प्रभू? याच गावात राहा ना. नाही भाऊ, आम्हाला चित्रकूटवर पोहोचायचंय. भारद्वाज मुनींनी सांगितलं होतं ते स्थानच उत्तम असेल. आपण त्याची वाट दाखवण्याची कृपा कराल? यामध्ये कृपा करण्यासारखं काय आहे प्रभू? आम्ही तर आपल्या बरोबरच आपल्या सेवेसाठी तिथे येऊ. तिथं वाल्मिकी मुनींचा आश्रम आहे. आम्ही त्यांची आज्ञा घेऊन तुमच्यासाठी तिथंच कुटी बांधून देऊ. आमचं तर प्रभू अवतरलं. आम्ही धन्य धन्य झालो. राम, आज तुझ्या येण्याने वाल्मिकींचा आश्रम पवित्र झालाय. तुझ्या दिव्य तेजाने सगळा आश्रम प्रकाशमान होत आहे. प्रभू, तुम्ही आपल्या सेवकाचं कौतुक करत आहात. हा तुमचा विशेष अनुग्रह आहे. अन्यथा या श्री चरणांशी पोहोचणंच माझं सौभाग्य आहे. ज्यांच्या सानिध्यात येताच मनुष्य आपल्या आत्म्यासहित देवाचा स्पर्श अनुभव करायला लागतो. आणि माहितीये राम, मी यावेळी काय अनुभवतोय? जसं भक्त आणि भगवान यांचं मिलन होत आहे, तसं भगवान स्वतःहून चालत भक्ताच्या जवळ आले आहेत. महात्मन, तुम्ही तर कवी आहात, आणि कवी आपल्या कल्पनेने स्वतःच आपल्या भावनात्मक सृष्टीची रचना करू शकतो. कवी मनात इतकी शक्ती असते की ते भावनेच्या बळावर एका दगडाला सजीव करू शकतात. मग एका साधारण मनुष्याची भगवंताच्या रूपात कल्पना करणं त्याच्यासाठी कितीचं कठीण काम आहे. ही कल्पना नाही राम. ज्या मनुष्याची ही स्थिती होऊन जाते की जो आपल्यात असलेल्या भगवंताचं दर्शन करू शकतो, तो स्वतःच भगवान होऊन जातो. या गूढ रहस्याला तोच जाणू शकतो ज्याला तू जाणीव देशील. आणि जो तुला जाणू शकतो तो तुझ्यातच विलीन होऊन जातो. हे महामुनी, आपण प्रेम आणि भक्तीची परिसीमा आहात. ज्यांना कणाकणात केवळ आपले भगवंतच दिसू शकतात. म्हणूनच आपण माझ्यासारख्या एका साधारण मनुष्याला पण भगवंत संबोधित आहात. राम, आजपर्यंत जे चरित्र, जे अद्भुत कार्य तू केलेस, तारका वधापासून धनुष्यभंग आणि परशुरामाच्या थेट मर्दनापर्यंत, यामुळे मनात हा विश्वास दृढ होत चाललाय
की तू या लोकांपेक्षा वेगळी काही दिव्य शक्ती आहेस, कोणी अवतारी पुरुष आहेस, जो या धर्तीवर धर्मात्म्यांच्या रक्षणासाठी आणि अधर्माच्या नाशासाठी अवतीर्ण झालाय. तूच माझ्या काव्याचा नायक आहेस राम. मी वास्तवात कोण आहे, मी कोणत्या कारणाने जन्म घेतलाय, हे मी कसं काय सांगू? हे तुमच्यासारखे त्रिकालदर्शीच जाणू शकतील. मी तर स्वतःला फक्त एक मानव समजतो, जो दशरथाचा पुत्र आहे आणि ज्याचं नाव राम आहे. आणि यावेळी मी आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार आपला छोटा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीतेच्या बरोबर 14 वर्ष वनात राहण्यासाठी आलोय. मला अशा ठिकाणी नाही राहावंसं वाटत जिथे माझ्या राहण्याने कोणत्या तपस्वी किंवा साधकाच्या साधनेत विघ्न येईल. आपण विचार करून मला असं एखादं स्थान सांगण्याची कृपा करावी की जिथे मी राहून आपले वनवासातले दिवस व्यतीत करेन. तू मला आपल्या राहण्याचं स्थान विचारतोस? पहिल्यांदा मला हे सांग की ते असं कोणतं स्थान आहे जिथे तू नाहीयेस? प्रभू, या गूढ गोष्टीत मला नका गुंतवू. सेवकाला चित्रकूटावर एक छोटंसं स्थान प्रदान करण्याची अनुमती द्या, जिथे आम्ही राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधू. तसं तर तुझी पर्णकुटी प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. तरी पण सांसारिक रूपाने विचारतोयस तर ऋषी आणि मुनींच्या सानिध्यात चित्रकूट पर्वतावरील मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती आपण वास करावा. पुण्यसलीला मंदाकिनी वास्तविक गंगेचीच एक धारा आहे, जिला महर्षी अत्रींच्या तेजस्विनी पत्नीने सती अनुसूयेने आपल्या तपोबलावर नीलपर्वतावर आणलं. आणि इथल्या वनात राहणारे वनचर खूपच स्नेही आणि प्रेमळ आहेत. ते आपल्या राजाप्रमाणे तुझा आदर करतील आणि पर्णकुटी निर्माण करण्यातही तुला मदत करतील. जशी आज्ञा. सेवकाला चित्रकूटावर एक छोटंसं स्थान प्रदान करण्याची अनुमती द्यावी, जिथे आम्ही राहण्यासाठी एक छोटीशी पर्णकुटी बांधू. तसं तर तुझी पर्णकुटी प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. तरी पण सांसारिक रूपाने विचारतो आहेस तर ऋषी आणि मुनींच्या सानिध्यात चित्रकूट पर्वतावरील मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती आपण वास करावा. पुण्यसलीला मंदाकिनी वास्तविक गंगेचीच एक धारा आहे. ह्या इथल्या वनात राहणारे वनचर खूपच स्नेही आणि प्रेमळ आहेत. ते आपल्या राजाप्रमाणे तुझा आदर करतील आणि पर्णकुटी निर्माणातही तुझी मदत करतील. जशी आज्ञा. पानन पान काढीन काढी जोडत हे असती, महालाचे वासी जंगलात कुटीही बनविती. महालाचे वासी जंगलात कुटीही बनविती. पानन पान काढीन काढी जोडत हे असती. राजमहाली झाला जन्म, फुलासारखे लालन पालन. राजमहाली झाला जन्म, फुलासारखे लालन पालन. राजमहालाचे त्यागी सुख, त्यागी अयोध्या, त्यागे सिंहासन. कर्मनिष्ठ असे अपुले अपुले धर्म पालन करीती. महालाचे वासी जंगलात कुटीही बनविती.
कानन पान काढीन काढी जोडत हे असती म्हणती हे देवानी येऊन भिल्लांचे रूप घेऊन म्हणती हे देवानी येऊन भिल्लांचे रूप घेऊन पर्णकुटी राहण्या प्रभूसी बांधून ठेवी प्रेमापोटी राम सीतेची सेवा करुनी पुण्य हे कमविती राम सीतेची सेवा करुनी पुण्य हे पूर्वोच्चारितशो पुण्यतिथो मम सकल मनोरथ सिद्ध्यर्थ गृहप्रवेशाङ्भूतं द्वारशाखादिष्टात् देवतानां पूजनमहं करिष्ये दक्षिणशाखायां गङ्गायै नमः स्वाहा वाम शाखायां यमुनायै नमः स्वाहा ऊर्ध्वद्वारे श्रिये नमः स्वाहा मध्ये देहल्यां वास्तुपुरुषाय नमः स्वाहा दक्षिणे शङ्खनिधये नमः स्वाहा वामे पद्मनिधये नमः स्वाहा द्वारस्य चतुष्कोणे आग्नेयानि उद्योतकर्मणे गणपते नमः स्वाहा। हे सूर्यवंशी शिरोमणी, वास्तुयज्ञाहुती पूर्ण झाले। आज रविवार, रोहिणी नक्षत्र, वास्तू शांतीसाठी सगळ्यात शुभ दिवस आहे। देवी सीता आणि लक्ष्मणाबरोबर गौरी, गणेश आणि महेशाचं स्मरण करून आपण पर्णकुटीमध्ये प्रवेश करावा। तुम्हा गुरुजनांची मंगल कामना आणि आशीर्वाद तथास्तु। हे वनदेवतांनो, हे वृक्षलतांनो, हे पवित्र मंदाकिनी वनातील दृश्य किंवा अदृश्य जीवधारणांनो, दशरथ पुत्र राम आपली पत्नी आणि भावाबरोबर या पर्णकुटीमध्ये प्रवेश करतो आहे। आपण आपली कृपा सदैव कायम ठेवा। तथास्तु। हे माझ्या जन्मभूमीची पवित्र माती, आज तुझ्या चरणस्पर्शाने माझी पर्णकुटी पवित्र झाली। आजपासून हीच माझी अयोध्या, हाच माझा कौशल्येश। माते, मी जिथे पण राहीन, माझ्या हृदयात सदा तुझा वास राहो। माझं हे मस्तक सदा तुझ्या चरणांवर झुकलेलं राहो।
आचार्य बोला गुरुदेव. सगळी व्यवस्था झाली? हो गुरुदेव, सगळी व्यवस्था झाली आहे. गुरुदेव प्रणाम. कल्याणमस्तु. आपण माझं रक्षण करा, आपण माझी सहाय्यता करा. मी आपल्या शरण आलोय. काय झालं आर्य सुमंत? तुम्ही इतके व्याकुळ का आहात? जी आस, जे मनोरथ मनात ठेवून महाराजांनी मला पाठवलं होतं, मी ते पूर्ण नाही करू शकलो. मी जाणतो तुम्ही अशा प्रकारेच परत येणार. गुरुदेव, मी देवी सीतेला पण नाही आणू शकलो. रिकामा रथ घेऊन परतलोय. सुमंत, तुम्ही रथ रिकामा घेऊन नाही आलात. तुम्ही रथात रघुवंशाचं सत्य, धर्म आणि वचन पालनाचा गौरव घेऊन आला आहात. जर रथ अशा प्रकारे नसता आला तर धर्मचक्राचा भार रसातळाला गेला असता. आता तुम्ही जा सुमंत, महाराजांना जाऊन भेटा. नाही गुरुदेव, महाराजांसमोर जाण्याचं धाडस माझ्यात नाहीये. त्यांचे डोळे राजमार्गाच्या सुन्न पथावर लागलेत. त्यांचे कान रथाचा ध्वनी ऐकण्यासाठी व्याकुळ झाले असतील. सुमंताला एकटा बघून त्यांची जी अवस्था होईल त्याच्या कल्पनेने सुद्धा मी थरथरतोय गुरुदेव. गुरुदेव, जर आपण बरोबर असाल तर आपलं ज्ञान आणि आपल्या उपदेशाचे शब्द ऐकून महाराजांचं दुःख कमी होईल. ही अयोध्येवरती आपत्तीची वेळ आली आहे. गुरुदेव, आपणच ती ठीक करू शकता, आपणच ती सांभाळू शकता. विधी लिखित कोण टाळू शकेल? चला सुमंत, मी तुमच्या बरोबर येतो. स्वामी, स्वामी, चरणामृत घ्यावं. आज 5 दिवस होऊन गेले रामाला जाऊन. अजून सुमंत नाही आला. कौशल्य तो त्यांना समजावत असेल. राम मोठा दृढ संकल्पवाला आहे. त्याच्या निर्णयाला बदलणं हे काही सरळ काम नाही. महाराजांचा विजय असो. महाराज, गुरुदेव वसिष्ठ आर्य सुमंतांबरोबर आलेत. ते आले, त्यांना लवकर घेऊन ये. जशी आज्ञा. प्रणाम गुरुदेव. सुमंत, एकटाच आलायस? माझा राम कुठे आहे? माझी सीता कुठे आहे? सुमंत, क्षमा करावी महाराज, मी तुमच्या आज्ञेचं पालन नाही करू शकलो. सुमंत, सीतेला पण नाही आणू शकलास? आमची एवढी इच्छा पण पूर्ण नाही करू शकलास? हो महाराज, मी घोर अपराध केलाय. राज आज्ञेचं पालन नाही केलं मी. मला दंड मिळाला पाहिजे. मला प्राणदंड मिळाला पाहिजे महाराज. नाही, नको म्हणूस मला महाराज. आता अयोध्येचा कोणी राजा आहे? नाही मंत्री. अरे सुमंत, अयोध्येवर कोणाचं अधिपत्य असेल तर इतका मोठा अनाचार होऊ दिला असता? कोणा गुरुजनांशी विचार विनिमय केल्याशिवाय, कोणा मंत्रिमंडळाशी चर्चा केल्याशिवाय एका नीच नारीच्या हातातली कटपुतळी बनून आपल्या कुळाचा सर्वनाश करून टाकला. सुमंत, सुमंत, जर तू मला राजा मानत असशील
तर माझा आदेश मान. आता या क्षणी मला रथात घालून तिथे सोडून ये जिथे माझा राम आहे, जिथे माझे प्राण आहेत. अवधेश, तुझ्यासारख्या धीर वीर धर्माज्ञाला इतकी दुर्बलता शोभत नाही. एवढा मोठा अनुचित अनर्थ अयोध्येवर ओढवलाय का उचित शब्दाला अर्थच उरला नाही. राजन, तू रामासारख्या धर्मात्मा कर्तव्यनिष्ठ पुरुषोत्तम पुत्राचा पिता आहेस. वचन पालना करता ज्या महायज्ञाचं व्रत त्या त्यागवीरांनी घेतलंय त्याला कमी लेखू नकोस. गुरुदेव, त्या महान आत्म्याचा पिता होऊनी मी त्याच्या महानतेपर्यंत नाही पोचू शकत. मी रामाला राज्य देण्याचं वचन देऊन त्याला देशोधळीला लावलं, तरी तो हसत हसत निघून गेला. अशा पुत्राच्या वियोगाने सुद्धा माझे प्राण का नाही निघाले? माझ्यासारखा मोठा पापी कोण असेल? हे विधाता, जर माझ्या जीवनात मी चांगलं कर्म केलं असेल तर त्या बदल्यात मला मृत्यू येऊ दे. आता जीवनातलं दुःख सहन होत नाही, नाही सहन होत. महाराज, आपण ज्ञानी आहात, शूरवीर आणि धैर्यवान आहात. अशा प्रकारे व्याकुळ होणं तुम्हाला शोभा देत नाही. जीवन मरण, हानी लाभ, प्रियजनांचं मिलन आणि दूर जाणं हे सगळं काळ आणि कर्माच्या अधीन आहे. ज्या प्रकारे दिवस आणि रात्रीचं येणं कोणीही टाळू शकत नाही, त्याच प्रकारे आपल्या आपल्या वेळेवर सुख आणि दुःखाचं येणं अटळ आहे. म्हणूनच धीर वीर दुःख सहन करून शोक नाही करत. परंतु कधी कधी दुःख शांती सीमा पार करून जातो गुरुदेव. राजन, रामाकरता आपली ही मनोव्यथा आपल्या मोहाच्या कारणाने आहे. अन्यथा ही ती वेळ आहे जेव्हा आपल्याला आपल्या रामावरती गर्व हवा. किंचित शांतपणे विचार करा. रामाने किती महान कार्य केलंय. इतक्या मोठ्या साम्राज्याचा त्याग करून हसत हसत वनात निघून गेला. का? अशासाठी की तुमचं वचन खोटं न हो. अशासाठी की इतिहासात रघुवंशीयांच्या कीर्तीला कलंक लागू नये. कोणी हे म्हणू नये की रघुवंशी स्वतःच्या सुखदुःखासाठी आपल्या वचनापासून फिरतात. रामाला बघा, त्यांनी कणमात्रही शोक केला नाही. परमवीर लक्ष्मणाला बघा, सीतेला बघा, जी एका राजाची पुत्री आणि एका चक्रवर्ती सम्राटाची पुत्रवधू असूनही आपल्या स्वखुशीने वनात गेली. सर्वांनी आपापला धर्म पाळलाय. राजन, तुझं मस्तक यावेळी अभिमानाने उंचावलं पाहिजे. मुनिवर, हे सांगणं खूप सरळ आहे, पण निभावणं कठीण आहे. कठीण वेळेतच धैर्याची परीक्षा होते. तुमच्या सुखदुःखाने सगळी प्रजा प्रभावित होते. हे कधीही विसरू नका की यावेळी तुमच्यावर खूप मोठं उत्तरदायित्व आहे. आपल्यासाठी श्रीरामांनी परत परत हाच संदेश दिलाय की पिताश्री, माझ्या कारणास्तव आपण चिंता करू नका, नाहीतर आम्हाला दुःख होईल. राज्य सोडण्याचं मला कोणतेही दुःख नाही. त्यांनी भरतासाठी पण संदेश पाठवलाय की त्यांनी असं काही न करावं की ज्यामुळे आमच्या पिताश्रींना दुःख होईल. महाराज, आपल्या रामाच्या साठी तरी ह्या दुःखाचा त्याग करावा. महाराज, थोडासा विचार करावा महाराज. यावेळी राम वियोगाच्या महासागरामध्ये अयोध्येचं जहाज हेलकावतंय. आपण त्या जहाजाचे कर्णधार आहात महाराज. आपण धीर धरलात तर आम्ही सगळे त्या तुफानातून वाचू शकतो.
नाहीतर हे जहाज बुडून जाईल. धीर धरा स्वामी. राम, लक्ष्मण, सीता आपल्याला अवश्य परत भेटतील. धीर धरा महाराज, धीर धरा. राणी, राणी, सगळं काही ठीक झाले, सगळं काही ठीक झाले. सुमंत परत आलाय. हो, राम, सीता लक्ष्मणासहित गंगा पार करून वनात निघून गेले. आता कोणताही संदेह नाही, कोणतीही भीती नाही. परंतु महाराज, हे ऐकून महाराजांनी सुमंताला काय सांगितलं? काय सांगणार, विलाप करू लागले. परंतु गुरु वशिष्ठांनी त्यांना ध्यान धर्माच्या गोष्टी सांगून शांत करून टाकलं. तेव्हापासून ते गप्प आहेत, कुणाशी बोलतच नाहीत. आकाशाकडे एकटक बघत राहतात, बघत राहतात, बस. कौशल्य, कौशल्य, कौशल्य. महाराज, स्वामी. तू कुठे आहेस देवी? स्वामी, कुठे आहेस? मी तुमच्या जवळ आहे महाराज. कौशल्य, तू मला स्पर्श कर. मी तुला माझ्या डोळ्याने नाही बघू शकत. तू मला स्पर्श कर कौशल्य, तू मला स्पर्श कर. मी तुमच्या जवळ आहे स्वामी. माझ्या जवळ बसून राहा. मी तुमच्या जवळ आहे स्वामी. राम, 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 राम. कौशल्य, कौशल्य, कौशल्य. महाराज, स्वामी. तू कुठे आहेस? स्वामी, देवी, तू कुठे आहेस? मी आपल्या जवळ आहे स्वामी. कौशल्य, तू मला स्पर्श कर. मी तुला माझ्या डोळ्याने पाहू शकत नाही. तू मला स्पर्श कर. असं काय? तू स्पर्श कर. मी आपल्या जवळ आहे स्वामी. माझ्या जवळ बसून राहा. मी आपल्या जवळ आहे स्वामी. माझा अंतिम काळ जवळ आलाय कौशल्य. असं ऐकलंय, मरणाऱ्या व्यक्तीला काहीच दिसू शकत नाही. असं अशुभ बोलू नका स्वामी. धीर धरा. आपण सुमंतांनी काय सांगितलं होतं? जर आपण अशा प्रकारे संतप्त राहिलात तर त्याने रामाला दुःख होईल. गुरुदेवांचा उपदेश आठवा. मी आई आहे, पण गुरुदेवांचं बोलणं ऐकून माझ्या मनालाही आधार मिळालाय. गुरुदेवाने ठीक सांगितलं. राजाने नको रडायला स्वामी, नको रडायला. राजाने रडायला नको हे खरं, पण असंही विधान नाही की राजाने अमर असलं पाहिजे. आपण धीर धरलात तरच आम्ही लोक जगू शकू. परंतु मी नाही जगू शकणार देवी. असं अपशकुनी मात्र बोलू नका स्वामी, बोलू नका. विधी लिखित कोण बदलू शकतो राणी? जो जसं कर्म करेल त्याला त्याचं फळ भोगलंच पाहिजे. कोणी कितीही मोठा सम्राट असो, त्याची शक्ती, त्याचं समस्त सैन्यबळ कर्माचं फळ भोगल्या वाचून राजाला नाही वाचू शकत. हेच विधीचं विधान आहे. कर्म सगळ्यात शक्तिमान आहे. त्याच्या समोर सगळ्यांना डोकं झुकवावं लागतं. त्या अंध मुनीने मला योग्य शाप दिला होता. त्याच्यासारखाच मी पण पुत्र वियोगाने मरणार. माझ्या त्या पापाचं फळ मिळण्याची वेळ आली. हे महात्मन, तुमचा शाप खोटा नाही ठरला.
आज मी त्याच पापाचं फळ भोगतोय. कोण मुनी? कोणी शाप दिला होता तुम्हाला? श्रवण कुमारच्या अंध पित्याने. श्रवण कुमार? कोण श्रवण कुमार? आपल्याला भ्रम होतोय महाराज. नाही नाही, भ्रम नाही. हे सत्य आहे कौशल्य, हे सत्य आहे. ही त्यावेळीची गोष्ट आहे जेव्हा आपला विवाह नव्हता झाला. आम्ही फक्त युवराज होतो, युवराज. आणि आपल्या यौवनाच्या मस्तीत खूप शिकार खेळत असो. चारी दिशांना माझ्या धनुर्विद्येची खूप ख्याती होती. आम्ही शब्दवेधी बाण चालवण्यात निपुण होतो. लोक म्हणत असत, राजकुमार दशरथ फक्त शब्द ऐकून निशाणावर तीर मारू शकतात. त्याच काळातली गोष्ट आहे. आम्ही रात्रीच्या वेळी शरयू नदीच्या तीरावर शिकार करायला गेलो होतो. हाच विचार करून की जंगली म्हैस, मस्तवाल हत्ती किंवा वाघ पाणी प्यायला तिथे येईल, तर शब्द ऐकून त्याचा वेध घेता येईल, म्हणून आम्ही झाडाझुडपात चढून बसलो होतो. कोणी मला तीर मारला? मी कोणाचं काय वाईट केलं होतं? हे भगवंता, हे काय झालं? नका काढू दे, नको, नाहीतर माझे प्राण निघून जातील. नका. अरे कोण माणसा, कोण आहेस तू ज्यानं माझ्यासारख्या तिरपतात माणसाची हत्या केली? मुनिकुमार, मी निर्दोष आहे. निर्दोष? एका निरपराध माणसाचे प्राण घेऊन निर्दोष बनता? तपस्वी कुमार, मी तुम्हाला कशा प्रकारे विश्वास देऊ की हे सगळं चुकून घडलंय? रघुवंशी तर कधी स्वप्नातही निरपराधांवर प्रहार करीत नाही. रघुवंशी? हो, दशरथ, अयोध्येचा युवराज. युवराज दशरथ? युवराज पासून तुम्ही असं पाप केलं? माझ्या पापाचं काय प्रायश्चित्त आहे? माझे प्राण देऊनही मी तुझ्या प्राणाचं रक्षण करण्यास तयार आहे. व्यर्थ, व्यर्थ युवराज, व्यर्थ आहे. तुम्ही एक बाण मारून तीन हत्या केल्या आहेत. माझे मातापिता दोघही अंध आहेत. मी त्यांचा आधार आहे. ते चालू फिरू शकत नाहीत. माझ्या मृत्यूनंतर ते नक्कीच मरून जातील. मी तर त्यांच्यासाठी पाणी घ्यायला आलो होतो. ते अभागी माझ्या प्रतीक्षेत अधीर होत असतील. हे भगवंत, मी त्यांच्या सुकलेल्या कंठात हे पाणी पोहोचू शकलो असतो, मी त्यांची अंतिम सेवा करू शकलो असतो तर, मी त्यांची अंतिम सेवा करू शकलो असतो तर. क्षमा करा, क्षमा करा मुनिकुमार, मला क्षमा करा. अरे माझ्या क्षमा करण्याने काय होणार आहे? तू आता लगेच माझ्या पित्यासमोर जा आणि स्वतःचा अपराध स्वीकार करून टाक. कदाचित तेच तुला क्षमा करतील, नाहीतर त्यांच्या क्रोधाग्नीमध्ये जळून तू भस्म होऊन जाशील. त्यांना हे शीतल जल अवश्य प्यायला दे आणि सांग, माझ्या भाग्यात बस इतकीच सेवा लिहिली होती. युवराज, युवराज, मी मरतोय. तुम्हाला माझी शपथ आहे,
माझा अग्निसंस्कार नंतर करा. माझ्या माता पित्यांना हे पाणी अवश्य पाजा. माझ्या माता पित्यांना हे पाणी अवश्य पाजा. अवश्य पाजा. हे भगवंत, हे काय झालं? श्रावणाने खूप वेळ लावला. हा हा. वाटतंय श्रावण आला. हा हा. श्रावण बेटा आलास? पाणी घेऊन आलास बेटा? तुला यायला वेळ लागला. तुझी आई चिंता करू लागली. मी म्हटलं सरयू मध्ये स्नान करत असेल म्हणूनच उशीर झाला. हो ना बेटा? संकोच करू नको तात. आमच्या दोघांपैकी कोणीही काही म्हणणार नाही. अरे यात म्हणण्यासारखं काय आहे? उशीर झाला तर होऊ दे उशीर. तू तर बाळा आम्हा दोघा निराधारांचा निर्बलांचा जीवनाधार आहेस. आम्हा आंधळ्यांचे डोळे आहेस. या दुर्बल हातांची कोबडी आहेस. आण आण बाळा, आपल्या हातांनी पाणी पाजून आमच्या आत्म्यांना शांत करून टाक. आण बाळा. नको नको बाळा, आधी आपल्या पित्याला पाज. पित्याला पाज बाळा. कोण आहेस तू? तू माझा बाळ श्रावण नाही. कोण आहेस तू? आपण सत्य बोलतात महात्मन. मी आपला पुत्र नाही. मग कोण आहेस तू? बोल, कोण आहेस तू? अयोध्या नरेशांचा पुत्र दशरथ. आमचा बाळ श्रावण कुठे? बोल, आमचा बाळ कुठे? आपण जरा पाणी प्यावं. त्यानेच पाठवलंय. नाही नाही, पाणी त्याच्या हातानेच पिणार. जा बाळा, माझा श्रावण जिथं कुठं असेल शोधून काढ. त्याला सांग तुझे माता पिता तहारलेले व्याकुळलेले आहेत. त्यांना तुझ्या हातानेच पाणी पाज. हो, जा बाळा. आता हे असंभव आहे. आता हे असंभव आहे माते. श्रावण निघून गेला आहे. निघून गेला? परंतु कुठे? नाही नाही, हे खोटे आहे.
तो खरा पितृभक्त आहे. त्याला कोणी स्वर्ग दिला तरी तो आम्हा दोघांना असं एकटं सोडून नाही जाणार. परंतु तो खरोखरच स्वर्गाला निघून गेला. हे मुनी, हे माझ्या चुकीने झालाय. पाण्यात खड्या भरण्याच्या आवाजाला हत्तीचा आवाज समजून मी शब्दवेधी बाण सोडला, जो आपल्या पुत्रास लागला आणि तो स्वर्गवासी झाला. माझा श्रावण असा नाही जाऊ शकत. आपण थोडं पाणी पिऊन घ्यावं. हीच अंतिम इच्छा होती श्रावणाची. अरे हत्यार्या, तू काय पाशील पाणी? पाणी तर केवळ पुत्र पाजत असतो. जीवनात मरताना. श्रावण, माझा श्रावण, मला एकटीला सोडून नको जाऊस माझ्या बाळा. नको जाऊस माझ्या बाळा. मी पण तुझ्या बरोबर येते. थांब पुत्रा. मी 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 येते. श्रावण, 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 मी येते. श्रावण. नाही 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 नाही. तू आमच्या पुत्राची अंतिम इच्छा नाही तर आमच्यासाठी काळ बनून आलायस, यमदूत बनून आलायस. निर्दयी, काय तुझ्या फात्यामध्ये एकच तीर होता? काढ दुसरा बाण. भेदून टाक माझ्या हृदयाला. घेऊन टाक माझे प्राण. क्षमा महात्मा, क्षमा. क्षमा? तुला क्षमा? अरे नीच, नराधम, तू एका निर्बल निरपराध माणसाला तुझ्या बाणाचा शिकार बनवलंयस. हत्याऱ्या, तू एका तीराने 3 हत्या केल्यास. माझा पुत्र मरून गेला, माझी पत्नी सुद्धा गेली. आता मी एकटा जगून काय करू? मी पण मरणार आहे. परंतु दशरथ, मी तुला शाप देतो. पुत्र वियोगाने व्याकुळ मी त्याचा आत्मा तुला शाप देतोय. ज्या प्रकारे पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मी मरेन, तू पण पुत्र वियोगाने मरशील. माझ्यासारखाच पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील. माझ्यासारखाच पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील. तडफडत तडफडत मरशील. तडफडत. माझ्यासारखा पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील. माझ्यासारखा तडफडत तडफडत मला शाप देत आहेत. तडफडत तडफडत. ते बघ मला शाप देत आहेत. मला शाप देत आहेत. तू पण माझ्यासारखा पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील. माझ्यासारखा पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील. माझ्यासारखा पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील. तडफडत तडफडत मरशील. तडफडत तडफडत मरशील. मी ज्या प्रकारे पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरतोय, तू पण पुत्र वियोगाने मरशील. पुत्र वियोगात तडफडत तडफडत मरशील. पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील. माझ्यासारखा पुत्र वियोगाने तडफडत तडफडत मरशील. तडफडत तडफडत मरशील. तडफडत तडफडत मरशील.
नाथ स्वामी नाथ स्वामी 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 काहीतरी बोला ना स्वामी. राम 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 करे राम तारे राम राम करे राम काया विरहते हरि रघुवीर साठी राम निघाला सुरधाम. स्वामी ओठावरती आसू विलगते विलीन होते ज्योतीतहि ज्योत असा भक्तिमय मृत्यू जगतात कुणा पुण्यवानाचा होत कुणा पुण्यवानाचा होत. काय झालं भ्राताश्री? अकस्मात असं वाटलं की पिताश्रींचा रथ आकाश मार्गाने दक्षिणेला तीव्र गतीने चालला आहे. जेव्हापासून आपण अयोध्या सोडलीये तुमचं लक्ष पिताश्रींमध्येच लागलेलं असतं, म्हणूनच असा आभास होत असेल. असंच होवो. भगवंत त्यांना दीर्घायुष्य प्रदान करो. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किती